नीट परीक्षेच्या ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आली आहे। गेल्या वर्षी परवानगी न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता। अत्यंत महत्त्वाची बातमी ही नीट परीक्षेच्या ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आलेली आहे। माझे सहकारी दीपाली जगताप आपल्या संपर्कात आहे। दीपाली, मुस्लिम धर्मियांमध्ये बुरख्याला महत्त्व आहे, तसंच हिजाबला देखील महत्त्व आहे। मात्र परीक्षेच्या काळामध्ये जर बुरखा घालून एखादी विद्यार्थिनी डमी परीक्षेला बसली तर तिला ओळखायचं कसं? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी की मुस्लिम धर्मामध्ये बुरख्याच्या ऐवजी हिजाब जर घातला तरी देखील त्याच पद्धतीने त्यांच्या पोशाखाचं पावित्र्य राखलं जाऊ शकतं। मात्र मग बुरख्याचा इतका आग्रह का होता? परवानगी देताना नेमकं काय म्हणण्यात आलंय? अजित, मुळात नीट ही परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाते आणि अत्यंत शिस्तबद्ध ही परीक्षा घेण्यात यावी म्हणून गेल्या वर्षीपासून सुप्रीम कोर्टाने जेव्हापासून परवानगी दिली तेव्हापासून सीबीएसई बोर्डाकडून या सगळ्या परीक्षेचं नियोजन केलं जातं। गेल्या वर्षी नीट परीक्षेसाठी पहिल्यांदाच ड्रेस कोड जो आहे तो जारी करण्यात आला, ज्यामध्ये अनेक कडक नियम होते की फुल स्लीव्हचे कपडे विद्यार्थ्यांना घालता येणार नाहीत, विद्यार्थ्यांना शूज घालता येणार नाही। हे सगळं कुठेतरी कॉपी होऊ नये किंवा परीक्षेमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा डमी विद्यार्थी एखादा बसू नये, हे सगळं लक्षात घेता हे नियम घालण्यात आले होते। मात्र गेल्या वर्षी अनेक मुस्लिम संघटनांकडून विद्यार्थिनींना बुरखा घालता येत नव्हता याचा विरोध दर्शवण्यात आला आणि गेल्या वर्षभर अनेक मागण्या ज्या आहेत त्या सीबीएसई बोर्डाकडे मांडण्यात आल्या। त्याचप्रमाणे कशा पद्धतीने बुरखा घालणं हा संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे हा देखील मुद्दा त्यामध्ये मांडण्यात आला आणि त्यानंतर आता सीबीएसईने यावर्षी जो ड्रेस कोड लागू केलेला आहे त्यानुसार मुस्लिम विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांना बुरखा घालता येणार आहे। पण 9:30ला जी परीक्षा सुरू होते त्यासाठी सकाळी 7 वाजता म्हणजे तब्बल 2.5 तास पूर्वी सर्वच विद्यार्थ्यांना तपासणीसाठी लवकर परीक्षा केंद्रावर बोलवण्यात आलेला आहे। अजित, दीपाली, या बुरख्यात असलेल्या विद्यार्थिनींची तपासणी सहज शक्य होईल का? कारण सगळ्याच ठिकाणी पर्यवेक्षक जे असतील ते पुरुष महिला असतील असं नाही, काही ठिकाणी पुरुषही असतील। मग या सगळ्या परवानग्या देताना नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे? जर कॉपी घडलीच तर मग इतर विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होणार नाही का? अजित, ज्या पद्धतीने यावर्षी हा नियम ही जी सवलत आहे ही मुस्लिम विद्यार्थिनींना देण्यात आली आहे त्यानुसार सगळी यंत्रणा जी आहे ती सीबीएसई बोर्डाकडून बसवण्यात येईल असं आश्वासन सध्या तरी सीबीएसई बोर्डाने दिलेलं आहे। शिवाय जे इतर विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांचा सुद्धा या गोष्टीला कुठेतरी विरोध होण्याची शक्यता आहे, कारण इतर विद्यार्थ्यांना मात्र अत्यंत कडक पद्धत किंवा अत्यंत कडक नियम जे आहेत त्याचं पालन करायचं आहे आणि मुस्लिम विद्यार्थिनींना मात्र ही सवलत देण्यात आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी वाद होण्याची सुद्धा शक्यता आहे। पण परीक्षा ज्या पद्धतीने सुरळीतपणे पूर्ण व्हाव्यात आणि कोणत्याही विद्यार्थ्याच्या परीक्षेवर किंवा त्याच्या निकालावर परिणाम होऊ नये म्हणून कुठेतरी आपणही आवाहन करूया, विद्यार्थ्यांना आता शेवटच्या क्षणी कोणतंही डिस्टर्बन्स जे आहे ते होता कामा नये। खरंय दीपाली, आणि कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबतींना विरोध नाहीये, पण एखाद्या धर्माच्या व्यक्तीने विशेष अशा पद्धतीची मागणी करणं, इतरांना फुल स्लीव्हजही घालता येत नाही, शूज घालता येत नाही आणि एकीकडे मात्र बुरख्याकरता आग्रह धरणं, हाही विरोधाभास शिक्षण क्षेत्रात विशेषतः पटण्यासारखा नाहीये। सर्वच विद्यार्थी एकसारखे असावे म्हणून गणवेश किंवा कॉपी होऊ नये म्हणून ड्रेस कोडची इथं सक्ती केली जात असताना अशा पद्धतीनं आग्रह धरला गेला, त्याला परवानगी दिली गेली। मात्र इतर विद्यार्थ्यांना अन्यायकारक वाटू नये अशी तपासणी झाली पाहिजे, इतकंच आपलं म्हणणं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।